प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये अनेक भोंदू बाबा, अनेक पाखंडे बाबा रोजच्या रोज जन्माला येत आहे. मित्रांनो, भारताचा भौतिक विकास हो या न हो, भारतामध्ये अन्नधान्याचं पीक येऊ ना येऊ, परंतु अंधश्रद्धेचं पीक मात्र रोजच्या रोज येताना दिसत आहे. रोजच्या रोज कुठं ना कुठं प्रत्येक गावात कोणतरी एक पाखंडी, एक भोंदू बाबा जन्माला येत आहे. अशा हजारो भोंदू बाबा रोजच्या रोज जन्माला येत आहे. त्यातला एक धीरेंद्र नावाचा एक बाबा, बागेश्वर बाबा काहीतरी नाव आहे त्याचं, तो धीरेंद्र नावाचा एक भोंदू पाखंडी बाबा, तो देखील आता मार्केटमध्ये तेजीत आलेला आहे. अर्थात यांना तेजीत कोण आणतंय, यांच्या माग कोणाचा हात आहे, हे आता काही लपून राहिलेलं नाही. माग ह्याच धीरेंद्रला, म्हणजे ह्याच बागेश्वरला श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी 2023 मध्ये दैवी शक्ती सिद्ध कर, कारण या धीरेंद्रचा एक दावा आहे, या बागेश्वरचा एक दावा आहे की मी, माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, माझ्यामध्ये देवाची शक्ती आहे. आणि म्हणून श्याम मानव यांनी त्याला जाहीरपणे ओपन चॅलेंज केलं, ओपन आवाहन केलं, जर तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे तर तू सिद्ध कर, आणि जर तू जिंकला तर आम्ही तुला 30 लाख रुपये देऊन टाकू. जाहीरपणे खुलं आव्हान होतं. परंतु हा धीरेंद्र त्या वेळेला नागपूरमधून पळाला आणि त्याच्यानंतर याला मीडियानं मोठं केलं, याला अनेक इतर काही त्याच्या विचारांच्या राजकीय पक्षांनी मोठं केलं. आता तो पुन्हा एकदा नागपूरमध्ये आलेला आहे. नागपूरमध्ये येऊन त्याने आकलेचे तारे तोडले. तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नको ते बरळला आणि मग त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं आडे हातवर घेतलं. त्याला जबरदस्त ट्रोलिंग केलं आणि त्यावेळेला तो गुडघ्यावरती आला आणि त्याने महाराष्ट्राची माफी मागितली. माफी मागून तो मोकळा झाला. आणि त्याच वेळेला श्याम मानव यांनी पुन्हा त्याला एकदा आव्हान केलं की जर तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे तर तू सिद्ध कर, मी त्याच्यामध्ये आणखी 50 लाख रुपये ऍड करतो, मागे तुला 30 लाख रुपये देणार होतो, आता 80 लाख रुपये देतो. तू दैवी शक्ती आहे तुझ्यात, हे तू सिद्ध कर. आणि हा बागेश्वर आता तयार झाला. त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो बोलला कि मैं 30 तारीख तक महाराष्ट्र में हूं, नागपुर में हूं, उसके पहले श्याम मानव मेरे सामने आने चाहिए और उनमें जितनी खुजली है वो खुजली मिटा दे. मैं उनकी खुजली मिटाने को तैयार हूं. कधी जाणार तो महाराष्ट्राच्या बाहेर 30 तारखेला, आणि आव्हान स्वीकारतो कधी 29 तारखेला. महाराष्ट्रामध्ये आहे तो 4 दिवसापासून. त्यावेळेला त्याला ते आव्हान स्वीकारता आलं नाही, परंतु निघायच्या 1 दिवस आधी, आणि त्याच्यामध्ये तो पुन्हा एक शब्द ऍड करतो, बाद में बोलो मत कि मैं भाग गया. आता पळून जाणारा इतिहास यांच्यावाला, भूतकाळ यांच्यावाला, हे नेहमी पळून जातात. आताही त्याने ती पळवाट काढलेली आहे. आणि बोलताना आणखीन एक शब्द बोलतो की मी श्याम मानवला पाहिजे तर मार्गदर्शन करेन. अर्थात श्याम मानव सारख्या व्यक्तीला किंवा महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याची याची अवकात, याची लायकी तरी आहे का? हा धीरेंद्र, याची बुद्धी किती, हा बोलतो किती, कोणाला तो ज्ञान शिकवणार आहे? ज्याच्या तोंडातून खुजली सारखे शब्द येतात तो आध्यात्मिक गुरु आहे. आध्यात्मिक गुरुच्या तोंडातून असले शब्द शोभतात का? खुजली, याच्यातून या माणसाची लायकी कळून येते. आणि 100% हा माणूस हे आव्हान स्वीकारणार नाही. काही ना काही बहाणा करून हा पुन्हा पळून जाणार, एवढं मात्र नक्की. असं मी म्हणत नाही, महाराष्ट्रातली जनता म्हणते. महाराष्ट्रातली जनता पुन्हा पुढं असंही म्हणते की जर या बागेश्वरनं खरोखर ते आव्हान स्वीकारलं आणि त्याने ते स्वीकारावं, कारण त्याचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही, त्याचा मुखवटा गळून पडल्याशिवाय राहणार नाही, त्याचं पाखंड, त्याचा ढोंगीपणा हा जगासमोर जगजाहीर होईल. आणि त्यामुळे त्याने ते आव्हान स्वीकारावं अशा महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मनोमन वाटत आहे. बघूया बागेश्वर खरोखर हे आव्हान स्वीकारतो की माग 2023 मध्ये पळून गेला होता, कसा तो पुन्हा पळून जातो. आपल्याला 2 दिवसामध्ये याचे उत्तर कळेल. तोपर्यंत जय भीम.
प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.